आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दोन चांगल्या व आनंदाच्या बातम्या देणार आहोत। दोन्ही बातम्या रेशन कार्ड धारकांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। आता रेशन कार्ड धारकांना रेशनचे धान्य घेण्यासाठी रेशन दुकानासमोर लांबच्या लांब रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज राहणार नाही व तसेच कमी जास्त रेशन मिळाल्याची ग्राहकांच्या तक्रारी देखील कमी होणार आहेत। आतापर्यंत आपण विविध बँकांच्या एटीएम मधून पैसे काढले असतील, पण आता एटीएम मधून कार्ड धारकांना रेशनचे धान्य देखील काढता येणार आहे। देशातील पहिले ग्रेन एटीएम मागील वर्षी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर मध्ये सुरू देखील करण्यात आले आहे। त्यातच आता ही एटीएम मधून धान्य काढण्याची योजना राजस्थान, बिहार आणि उत्तराखंड सरकार देखील सुरू करणार आहे। या नवीन उपक्रमाअंतर्गत ग्रेन एटीएम बसवण्यात येणार, म्हणजे कार्ड धारक एटीएमच्या मदतीने अवघ्या 2 मिनिटात धान्य काढू शकतील। ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वर येथे देशातील पहिले धान्य एटीएम सुरू करण्यात आले आहे। त्यातून पैशांऐवजी रेशन धान्य काढता येते। या धान्य एटीएमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रेशन कार्ड धारकांची कमी रेशन मिळाले, रेशन वेळेवर मिळत नाही या तक्रारी देखील कमी होणार आहेत। ही एक स्वयंचलित ऑटोमॅटिक मशीन आहे जे की बँकेच्या एटीएम प्रमाणे काम करते। या यंत्राला ऑटोमेटेड मल्टी कमोडिटी म्हणजेच धान्य वितरण मशीन असे म्हणतात। टच स्क्रीनची सुविधा असलेली ही बायोमेट्रिक एटीएम मशीन आहे। यात सिद्धापत्रिका धारकाने आधार कार्ड किंवा रेशन कार्डचा नंबर टाकला आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण झाल्यानंतर रेशनचे धान्य आपोआपच बाहेर येईल। मीडिया रिपोर्ट नुसार या एटीएम मशीन मुळे धान्यात कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा कार्ड धारकांना धान्य कमी मिळणार नाही आणि त्यासोबतच भ्रष्टाचाराला देखील आळा बसेल। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना कमी वेळात व योग्य दरामध्ये चांगले रेशन धान्य पुरविले जाईल। येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने देशभरात अशी धान्य एटीएम सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे। महत्त्वाचे म्हणजे पीडीएस सार्वजनिक वितरण प्रणालीच्या लाभार्थ्यांना आठवड्याचे 7ही दिवस 24 तास या धान्य एटीएम मधून रेशन धान्य मिळणार आहे। आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया। आता तुम्हाला रेशन कार्ड संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही। जर रेशन कार्ड मध्ये नाव जोडण्यात किंवा हटविण्यात आले किंवा दुसरी काही समस्या येत असेल तर रेशन उपलब्ध नसेल, चुकीची एंट्री झाली असेल व इतर कोणत्याही समस्या व तक्रारी असतील तर आपण व्हॉट्सअप द्वारे याबद्दल तक्रार करू शकता। नागरिकांच्या सोयीसाठी सरकारने ही सेवा सुरू केली आहे। डिजिटल उपक्रमाद्वारे आपण घरी बसून आपल्या मोबाईल फोनवरून कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेज पाठवून आपली तक्रार नोंदवू शकता। ही प्रक्रिया अतिशय सोपी व सरळ आहे। यासाठी सरकारने टोल फ्री नंबर जारी केले आहेत। तुम्ही 1457 म्हणजेच 14457 या नंबरवर कॉल करू शकता किंवा 9108902555 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज देखील पाठवू शकता। केंद्र सरकारच्या अन्न पुरवठा विभागाने अलीकडेच शुक्रवारी म्हणजे शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी याबाबतची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंट X वरून एक ट्विट करून दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।